सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नव्या नव्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील आणि एपिसोड आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला कळेल. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. रोहित आणि राणी जपानमध्ये होते. नुकतंच त्यांचं मिलन झालं आणि ते झोपले आणि रोहितला रोशनचा फोन आला आणि रोशनच्या आवाजातला ओलसरपणा आणि त्याचा दाटून आलेला कंठ रोहितने एका शब्दात ओळखला आणि रोहित पटकन बेडवरून उठला, गॅलरीत गेला आणि म्हणाला, रोशन काय झालं? तू इमोशनल झाला आहेस का? तिकडे सगळं ठीक आहे ना? रोशनचे डोळे पाण्यानं भरले आणि तो म्हणाला, दादा तू कधी येणार? अरे इथे, असं तो बोलणार इतक्यात राहुलने त्याच्या हातातून फोन घेतला आणि हसून म्हणाला, अरे रोहित कसा आहेस? आणि राणीची स्पर्धा झाली का? रिझल्ट काय लागला? हेच तो विचारत होता. आणि करमत नाही म्हणतो. रोहित म्हणाला, नक्की ना? दादा खरं खरं बोल, नक्की हेच कारण आहे ना? राहुल म्हणाला, रोहित आता यात खोटं काय बोलायचं? आपला रोशन तुला माहीत आहे ना किती इमोशनल आहे. त्याला सगळे लोक एकत्र लागतात एका जागी. जरा कोणी इकडे तिकडे गेलं की त्याला करमत नाही. बाकी मजेत आहात ना? आणि रोहित म्हणाला, हो. आणि इकडे रोहित आणि राहुल बोलत होते आणि रोहित म्हणाला, दादा रोशनकडे फोन दे. राहुलनं रोशनला डोळे पुसायला सांगितले, मूड ठीक करायला सांगितला आणि तोपर्यंत ठरल्याप्रमाणे राणीला मनोजचा फोन आलाच आणि त्यानं विचारलं, राणी काय झालं? तू जिंकलीस की नाही? राणी नाराज होत म्हणाली, नाही ना रे, जपानी मुलगी जिंकली. ती छोट्या छोट्या मिचक्या डोळ्याची आणि बसक्या नाकाची. हे असंच असतं, त्यांच्या देशात स्पर्धा आहेत म्हटल्यावर ते स्वतःचाच नंबर घेणार. सगळीकडे राजकारण राजकारण आणि राजकारण. माझा तर सगळा मूड गेला. आणि मनोज तिला म्हणाला, असू दे, हरकत नाही. पण कधीतरी तुझ्याही मेहनतीला फळ येईल. आणि तू इथून तिथे गेलीस हे काही कमी नाही. इथेच खूप मोठा विजय आहे, समजलं? बाकी जपान फिरून या दोघे. आणि राणी म्हणाली, सरही असेच म्हणत होते. तुझा आणि सरांचे विचार किती जुळतात. तेही असेच समजवत होते मला. पण तुझं नाव काढलं की का चिडतात कुणास ठाऊक. मनोज म्हणाला, मग आता सर तिथे आहेत का? तरीही तू माझ्याशी बोलतेस? राणी माझं चुकलं का तुला फोन केला ते? मलाच कळायला हवं की आता तुझं लग्न झालंय आणि असं कधीही मी फोन करायचा नाही. पण काय करू? तुझी काळजी वाटते. तू आणि मी बेस्ट फ्रेंड आहोत म्हणून आपोआप फोनकडे हात वळतो. आणि आता तुला फोन केला नसताना आणि तुझ्याशी बोललो नसतो तर मग झोप नसते आली. आणि राणी हसली आणि मोठ्यानं म्हणाली, सेम हिअर. माझ्या बाबतीतही असंच होतं. कितीही म्हटलं तुझा फोन नाही घ्यायचा, तुला फोन नाही करायचा, तरीही फोनकडे हात वळतो आणि तुझ्याशी सगळं शेअर करू वाटतं. असं राणी इतक्या मोठ्याने म्हणाली की गॅलरीतल्या रोहितनं तिच्याकडे तिरक्या नजरेनं बघितलं आणि सगळं ऐकलं आणि ती कोणाशी बोलते हे त्यानं लगेच ओळखलं. मग रोहित म्हणाला, दादा रोशनला फोन दे, मी बोलतोय त्याच्याशी, त्याला समजावतो. मग राहुलनं रोशनला रडायचं नाही म्हणून खुणवलं आणि रोशनने फोन घेतला आणि मग हसून म्हणाला, व्हॉट्सअप ब्रो, जपान काय म्हणतं? मस्त एन्जॉय करताय ना? आणि राणी वहिनीचा नंबर आला का? रोहित म्हणाला, नाही आला तिचा नंबर, पण इट्स ओके, ती नाराज आहे फक्त. आणि आता राणी इकडे मनोजसोबत हसून बोलत होती. त्याचा आवाज रोशनला गेला आणि रोशन म्हणाला, वहिनी हसतात का? याचा अर्थ त्यांनी तो पराभव जास्त मनाला लावून घेतला नाही. आणि दादा तू काय सांगतो की त्या नाराज आहेत म्हणून? आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि चकित झाला आणि ती हसते म्हणून त्याला राग येत होता. रोशन हसून म्हणाला, अरे जपान फिरव की वहिनीला, म्हणजे तिचा मूड ठीक होईल. रोहित म्हणाला, अरे बाबा आता नंबर नाही आला म्हणजे एन्जॉय पण करायचा नाही असं समीकरण आहे तुझ्या वहिनीचं? वेडी आहे. आणि आम्ही येतोय परवा. आणि बेटा नाराज कशाला होतोस? तुला पण आणायला हवा होता का आमच्यासोबत? आणि रोशन म्हणाला, दादा लहानपणी लागायचो तुमच्या मागे तेव्हा शोभून दिसायचं, पण आता कबाबमध्ये हड्डी दिसेल, म्हणून तुम्ही एन्जॉय करा आणि या. मी ठीक आहे, गुड नाईट, असं म्हणून फोन ठेवला. आणि राहुल त्याला म्हणाला, रोशन हे तू काय करत होता? कशाला त्याला डिस्टर्ब करायचं?
हे प्रकरण मी मिटवलं आहे ना? रोशन म्हणाला, दादा मला वाटतं प्रकरण मिटलं नाही. ती मुलगी लालची वाटली मला. ती नक्कीच पुन्हा पैशासाठी फोन करणार. राहुल म्हणाला, बघूया. सध्या तरी ती शांत आहे ना? मग ठीक आहे. इतक्यात टेरेसवर सोनम आली आणि राहुलने चर्चेला पूर्णविराम दिला आणि दोघांनाही गुड नाईट म्हणून झोपायला गेला. मग रोशन आणि सोनमसुद्धा झोपायला गेले. सोनम रोशनला म्हणाली, रोशन तू बदलला आहेस, असं वाटत नाही का तुला? हल्ली तुझं माझ्याकडे लक्ष नाही. रोशन मला कळेल. जेव्हा तू सुद्धा कंपनी सोडून आपल्या उद्योगामध्ये येशील ना, तेव्हा तुला कळेल की किती लोड असतो. 5 महिन्यामध्येच आपण ती कंपनी स्विच ऑफ करतोय. आणि ती म्हणाली, मला चालेल. इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे उद्योग सांभाळत बसलेलं बरं. जबाबदारी असते, टेन्शन असतं, पण ते कुठं नसतं? सगळीकडेच तर असतं. नोकरी असो किंवा बिझनेस, रिस्कशिवाय प्रगती नाही. आणि रोशन म्हणाला, छान, म्हणजे तुझ्या मनाची तयारी आहे तर. चला, आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आणखीन एक जण तयार झाला. आणि मॅडम आता झोपा, असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि दोघेही झोपले. आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना जानकी म्हणाली, रोशन तुझी तब्येत ठीक नाही का? हल्ली जेवणामध्ये लक्ष नाही तुझं 2 दिवस. रोशन मला काय नाही गं, कामाचं प्रेशर आहे, असं म्हणून त्यानं वेळ मारून नेली. आणि इकडे संग्राम आणि तो PA रोहितच्या विरोधात काय करावं? तो उद्या परत येणार, त्यात काहीतरी भन्नाट केलं पाहिजे. आल्या आल्या त्याला इकडे त्याच्या डोक्याला काहीतरी काम दिलं पाहिजे अशा विचारात होते. आणि मेघनानं पाठवलेला मनोज आणि राणीचा तो फोटो कुठे वापरता येईल असा ते विचार करत होते. रोहित आणि राणीमध्ये गैरसमज तर झालाच पाहिजे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तेढ निर्माण झालीच पाहिजे. शिवाय त्याची बायको अशी खुलेआम इतर पुरुषांना भेटते म्हणून त्याची बदनामीसुद्धा झाली पाहिजे. असा दुहेरी फायदा त्या फोटोचा कसा करायचा आणि त्याची सोशल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ आणि प्लस पॉलिटिकल लाईफ कशी खराब करायची असं त्यांचं प्लॅनिंग होतं. मग आता कॉलेज सुरू होतं. मेघनालासुद्धा रोहितला बोलावंसं वाटलं. तिनंही सकाळीच रोहितला फोन केला आणि बहाणा करत उगीचच म्हणाली, सूर्यवंशी सर, तुम्ही नोट्स कुठे ठेवल्यात हो? कॉलेजमध्ये? तुमच्या कपाटात आहेत का? रोहित म्हणाला, हो, पण तुम्हाला कशाला हव्या? तुमचा तो विषय नाही ना? आणि मेघना म्हणाली, ॲक्च्युली ते स्टुडंट मागत होते हो. आता तुम्ही कॉलेजमध्ये नाही ना, मग त्यांचं थोडंसं अडतंय त्या वाचून. रोहित म्हणाला, मी आल्यावर देतो, मी परवा कॉलेजमध्ये येतोय आणि माझ्या वस्तूंना हात लावू नका. मेघना म्हणाली, पण सूर्यवंशी सर, राणीचं कॉम्पिटिशन कसं झालं? ती जिंकली का? नाही, म्हणजे मला कॉलेजमध्ये सगळे विचारतात ना, म्हणून म्हटलं. आणि आता हा प्रश्न रोहितला योग्य वाटला आणि तो म्हणाला, नाही जिंकली ती. आणि इकडे मेघनाला प्रचंड आनंद झाला, पण चेहऱ्यावरचा आनंद तिनं लपवला आणि म्हणाली, अरे रे, राणी खरंच खूप तयारीची होती. तरीही असं कसं झालं हो? तरीही सूर्यवंशी सर, ती इथून तिथे गेली हे काही कमी नाही. आता ती आली ना की मी सगळ्या स्टुडंटला तिच्या स्वागतासाठी उभा करणार आहे. बघा तुम्ही, जेणेकरून तिला वाईट वाटणार नाही. आणि तिची बकबक ऐकून रोहित वैतागला आणि म्हणाला, तुम्हाला काय करायचं ते करा, ठेवा फोन. आणि त्यानं फोन ठेवला. मेघना आता खूप हसायला लागली आणि सूर्यवंशी सर असं न म्हणता मी फक्त रोहित कधी म्हणून त्याला हाक मारेल असं स्वप्न बघायला लागली. आणि रोहित राणीला म्हणाला, राणी आवर, आपण फिरायला जाऊया. आणि राणीला आता न्यूजपेपरमध्ये काल ती मुलगी जिंकली जपानी, ती बातमी आली होती. ती राणी वाचत होती, इंग्लिश पेपर होता आणि तिला फारच वाईट वाटलं. आज या मुलीच्या जागी इथे माझी बातमी असती, पहिला नंबर जाऊ द्या, पण दुसरा, तिसरा, चौथा, पाचवासुद्धा नाही. सर, मी इतकं बॅड प्रेझेंटेशन केलं का की या लोकांनी मुद्दाम मला डावललं? आणि ती भसक्या नाकाची मुलगी, तिला नंबर दिला. रोहितला वाटलं आता प्रत्येक हारणाराची हीच अवस्था असते. आपण बरोबर, दुसरा चुकीचा, तरीही त्याला नंबर, असं वाटतं. आणि रोहित म्हणाला, राणी तो विषय सोडून दे गं, आणि तुझं नाक तरतरीत आहे म्हणून तुला नंबर द्यावा असं काही आहे का? राणी म्हणाली, का सोडून द्यायचं? कळायला नको का आपली चूक कुठे झाली? तुम्ही तर ना असेच करता, जराही दिलासा देत नाही. आणि रोहित खोचकपणे म्हणाला, आता दिलासा दिला नाही तर काय केलं? की तुझ्या मित्राने तुला रात्री दिलेला दिलासा माझ्यापेक्षा स्ट्रॉंग वाटला तुला? राणी म्हणाली, आता त्याचं का नाव काढलं? आणि तुम्हाला माहीत आहे की
जसं तुम्ही समजवता ना तसं त्यानंही समजवलं त्याच भाषेत, तरीही तुम्ही त्याला पसंत करत नाही. आणि तो तुमचा किती रिस्पेक्ट करतो. रोहित म्हणाला, मी प्रोफेसर आहे त्याचा, तो माझा रिस्पेक्ट करणारच. पण तुझा नवरा आहे म्हणून त्याला माझा रिस्पेक्ट वाटतो का? राणी म्हणाली, सर तुम्हाला त्याचा चांगुलपणा दिसत नाही का? इतरही खूप स्टुडंट आहेत तुमचे, पण तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत. पाठीमागे तुम्हाला खडूस, हिटलर काहीही म्हणतात. रोहित म्हणाला, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणीही कसाही विचार करावा, त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे. राणी म्हणाली, मग कबूल करा ना, मनोजचे संस्कार चांगले आहेत आणि तुम्ही त्याला पाण्यात बघता. रोहित म्हणाला, हे बघ राणी, त्याला पाण्यात बघण्याची काहीच गरज नाही माझी. तू त्याच्यापासून दूर राहा म्हणजे झालं. आणि काय गं, आपोआप हात वळतो का फोनकडे? त्याच्याशी बोलूच वाटतं. असं बोलत होतीस का रात्री? परपुरुषाशी असं बोलताना लाज नाही वाटत? राणी म्हणाली, आता याच लाज कसली आली? तो परका नाही. रोहित म्हणाला, अच्छा तो परका नाही का? बरोबर आहे, परका तर मी आहे आणि तो घरचा आहे. मग त्याच्याशीच लग्न का नाही केलं? असं रागात तो म्हणाला. आणि राणी पण अल्लडपणात म्हणाली, करणारच होते पण तुम्ही मध्ये आला. तसं रोहितनं तिच्याकडे रागात बघितलं आणि शूज घालायला घेतलेले सॉक्स तिथेच फेकले आणि जोरात ओरडून म्हणाला, गो टू हेल, आणि चिडून तोंड फिरवून बसला. राणीला वाटलं आता आपण खूपच चुकीचं बोललो की काय. आणि मग ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, सॉरी, मी फक्त बोलले आणि जे खरं होतं तेच बोलले. रोहित म्हणाला, पण सारखं सारखं बोलतेस ना, आणि तुझ्या मनात काय होतं ते बाहेर येतं. तुला मला सोडायचं आहे का? माझ्याजवळ थांबायचं नसेल तर तसं सांग. आणि अल्लड राणी पुन्हा त्याच्या तोंडाला लागत म्हणाली, का? तुमच्याजवळ थांबायचं नाही असं सांगितलं तर तुम्ही मला घटस्फोट द्याल का? रोहितनं चिडून तिला विचारलं, तुला हवा आहे का घटस्फोट? आणि अल्लड राणी पुन्हा हसून म्हणाली, जेव्हा हवं आहे ना तेव्हा घेईन बरं का. चहा कॉफी घेणार का असं पाहुण्यांना विचारतात, तसं तुम्ही मला विचारतात, घटस्फोट घेणार का? काय हो तुम्ही पण, असं म्हणून त्याच्या गळ्यात पडली. आता त्यालाही थोडंसं हसायला आलं. मग त्यानं तिचे हात त्याच्या गळ्यातून काढले आणि म्हणाला, उठ, बाजूला हो. आणि तिला बाजूला करून कमरेवर हात देऊन उभा राहिला. आता अल्लड राणीसुद्धा उठली आणि त्याला मनवण्यासाठी त्याच्यासमोर त्याच्यासारखे कमरेवर हात देऊन उभा राहिली. पुन्हा त्यानं कानामध्ये बोट घातलं आणि हलवलं. मग राणीनेही कानामध्ये बोट घातलं आणि हलवलं. मग रोहित एक हात कमरेवर, दुसरा हात दाढीवर फिरवायला लागला. राणीही तसंच करत होती आणि म्हणाली, पण मला दाढीच नाही. अहो, पण तुम्हाला दाढी खूप शोभून दिसते बरं का. आणि तो आता रागात सॉक्स घालायला गेला तशी राणीसुद्धा पळत पळत गेली. त्याच्या हातातून एक सॉक्स हिसकावून घेतला आणि घालायला लागली. तसं रोहितनं तिच्या हातातून सॉक्स हिसकावून घेतला आणि तिला ढकलूनच दिली. आणि राणी खालीच पडली बेडवरून. आणि राणी रुसली, नाही ना ऐकायचं तर नका ऐकू. पहिल्यापासून तुमची अशीच मनमर्जी सुरू आहे. आता मी कुठेच येणार नाही म्हणून हाताची घडी घालून बसली. मग रोहित थोडंसं बाहेर गेला. त्यानं टॅक्सी वगैरे बुक केली, कारण आज दिवसभर तिला जपान फिरवायचं होतं, जेवढं होईल तेवढं. आणि सगळी सेटिंग लावून तयारी करून परत आला तर ही अल्लड मुलगी अजूनही रुसलेलीच होती. आणि तिला तो हसून म्हणाला, राणी चल पटकन तयार हो, आपल्याला जायचं आहे. राणी म्हणाली, मला नाही यायचं. असं म्हणून हाताची घडी घालून ओठ बाहेर काढून बसली. आणि आता रोहितनं ती करेल तसं करायला सुरुवात केली आणि तिच्यापुढे हाताची घडी घालून गाल फुगवून बसला. राणी म्हणाली, जा तिकडे, माझ्यासमोर नका बसू. असं म्हणून त्याच्याकडे पाठ केली. तसं रोहितही म्हणाला, जा तिकडे, माझ्यासमोर नका बसू. आणि तिच्या पाठीला पाठ लावून बसला. मग राणी उठली आणि कंगवा घेऊन केस विंचारायला लागली. मग त्यानंही दुसरा कंगवा घेतला आणि तिच्यासारखे केस विंचारायला लागला. मग तिनं परफ्यूम घेतला, अंगावर मारला. रोहितनंही तसंच केलं आणि तिची नक्कल केली. आणि आता राणीनं घेतली लिपस्टिक आणि त्याच्यासमोर पकडली आणि रोहितनं जीभ चावली. राणी म्हणाली, का? आता काय झालं? लावणार का? घ्या लावा, मी लावणार आहे. आणि रोहितनं तिच्यासमोर त्याचे ओठ केले आणि म्हणाला, तूच लाव. आणि खरंच राणी त्याला लिपस्टिक लावायला जाणार इतक्यात रोहित म्हणाला, अगं ये, माझी अगंबाई अरेच्चा करून ठेवशील? तुला नवरा पुरुष हवाय की बाई? आणि खरंच माझी बाई झाली तर तुझे रात्रीचे वांदे होतील राणी. आणि राणी हसायला लागली आणि मग ती खुलली. रोहितनं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला, पटकन चल. आणि तीही पटकन तयार झाली. मग ते मार्केटमध्ये गेले. दोघेही हातात हात घालून इकडून तिकडे फिरत होते. आणि तिथं भविष्य सांगणारा बसला होता. तो इंग्लिशमधून बोलायचा, कधी कधी जपानीतून बोलायचा.
आणि राणी म्हणाली, सर चला ना, आपण भविष्य बघू आपलं. तो म्हणाला, कशाला? ती म्हणाली, चला तरी, तो जपानी आहे ना म्हणून. रोहित म्हणाला, फक्त जपानच्या लोकांचं भविष्य कळतं त्याला. ती हसून म्हणाली, गप्प बसा, माणूस इथून तिथून सारखाच असतो, मग तो कुठलाही असू द्या. देश बदलला म्हणून त्याचं नशीब बदलत नाही. चला ना हो. आणि त्याला घेऊन गेली आणि म्हणाली, हात पुढे करा. रोहित म्हणाला, माझं नको, तू तुझं बघ. तसंही आपल्या दोघांचे स्वभाव बघता जे तुझं भविष्य असेल ना, त्याच्याविरुद्ध माझं भविष्य असेल, कारण आपण नेहमीच एकमेकांना विरोध करतोय. आणि माझा विश्वास नाही या सगळ्यावर असं म्हणून रोहित हाताची घडी घालून बसला. पुढे हात करतच नव्हता. पण आता तो भविष्य बघणारा त्यांना म्हणाला, तुम्हा दोघांचंही नाव आर वरून सुरू आहे ना? आणि आता रोहितला आश्चर्य वाटलं आणि म्हणाला, तुम्हाला कसं माहीत? मग रोहितनं राणीकडे बघितलं, स्वतःकडेही बघितलं आणि त्याचं नाव दिसेल असं काहीतरी एकही आयडेंटिटी जवळ दिसत नव्हती. म्हणजे त्यानं ते खरं ओळखलं होतं आणि त्या भविष्य कळतंय त्याला असं वाटून रोहितनंही हात पुढे केला. मग त्या माणसानं दोघांचेही हात बघितले आणि म्हणाला, भविष्यात थोडं जपून राहा. तुमच्या नात्याची परीक्षा घेणारी संकटं येणार आहेत. एकमेकांवरचा विश्वास आणि खंबीर साथ तुम्हाला या संकटांना सामोरं जाण्याची ताकद देईल. पण जर विश्वास नसेल तर मात्र नातं धोक्यात येईल. आणि हे ऐकून रोहित सिरियस झाला, कारण आता दोघांच्या नात्याचा प्रश्न होता ना. आणि रोहितचा संशयी स्वभाव त्याला स्वतःला चांगलाच माहीत होता. राणी मात्र हसली आणि त्याला म्हणाले, असलं काहीही नाही हो, चला, तुम्ही उगीच विचार करता. आणि तुम्ही म्हणत होता ना, तेच खरं आहे. हे असलं काही खरं नसतं, असं त्याची समजूत घालत होती. मग दोघेही परत आले आणि दिल्लीवरून येताना जसं राणीचं घरी स्वागत झालं होतं तसं आता झालंच नाही. राणी ते सगळं मिस करायची आणि पुन्हा तिला वाटायचं, मी जिंकायला हवं होतं. जिंकण्याची सवय लागलेल्या आणि कौतुकाची सवय लागलेल्या माणसाचं हे असंच असतं नाही का? तसंच राणीच्याही बाबतीत होत होतं. आणि जानकी म्हणाली, काय झालं गं राणी, तू नाराज का आहेस? राणी म्हणाली, आई, मी दिल्लीवरून येताना सगळे किती खुश होते आणि आता बघा ना, मी जिंकले नाही म्हणून माझं स्वागत पूर्वीसारखं झालं नाही. जानकी हसली आणि म्हणाली, समजावत म्हणाली, अगं तू दिल्लीमध्ये जिंकलीस म्हणून तुझं स्वागत नाही केलं वेडाबाई, तर तुझं आणि रोहितचं मिलन झालं म्हणून आम्ही आमच्या सुनेचं स्वागत केलं. तू हरलीस किंवा जिंकलीस तरी आमची सून आहेस. आणि मग राणीला कुठेतरी बरं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी राणी कॉलेजमध्ये गेली आणि आता फायनल एक्झाम आहेत, त्याच्या तयारीला लागायचं तिनं ठरवलं. आणि परत आल्यानंतर तिच्या मैत्रिणी ब्रेकमध्ये विचारायला लागल्या, काय काय झालं आणि काय काय केलं. सोबत रोहित सर होते. मग राणी, काय तुझं काय स्पर्धेवर लक्ष नव्हतं ना, सगळं लक्ष सरांकडे होतं ना. आणि ओ माय गॉड, राणीचा सेकंड हनीमून जपानमध्ये झाला, पहिला हनीमून दिल्लीमध्ये झाला. राणी किती लकी आहे ना, असं म्हणून तिला सगळ्या चिडवायच्या आणि काय काय केलं विचारायच्या. राणी म्हणायची, काही नाही, आता अभ्यास करा, फायनल एक्झाम परीक्षा जवळ येते, असं म्हणून ती कोणाला काही सांगत नव्हती. आता ब्रेक संपून गेला तरी मुली बोलतच होत्या, राणीला सतवत होत्या. मेघना क्लासरूममध्ये आली आणि जपानचा हनीमून, दिल्लीचा हनीमून असं मेघनानं ऐकलं आणि ती चिडली आणि राणीला म्हणाली, मोरे, लाज नाही वाटत असले घाणेरडे विषय इथे काढायला? राणी म्हणाली, मॅडम मी काहीच नाही बोलले. तरीही मेघनानं सगळ्या मुलांकडून तिचं कौतुक करून घेते म्हणाली होती ना रोहितला, तर आता तिचं कौतुक करण्याची संधी घालवायची नाही असं म्हणून तिला वर्गात उभाच केली आणि तिला म्हणाली, तुझं लग्न झालं आहे आणि तूच असले विषय काढतेस आणि इतर मुलींना अभ्यासापासून भरकटवतेस. स्पर्धेला जाताना कोणीतरी नवऱ्याला घेऊन जाईल का? मग स्पर्धेवर लक्ष लागतं का? असं मेघना म्हणाली आणि राणीला नको नको ते बोलायला लागली आणि राणीच्या डोळ्यात पाणी आलं. मग आता कॉलेज सुटलं, राणी घरी गेली. रोहित लवकर कारखान्यात गेला होता आणि काही मुलं मागं थांबली आणि मेघनाला म्हणाली, मॅडम फायनल एक्झाम जवळ येते, आमचा अभ्यास नाही झाला, तुम्ही आम्हाला मदत करा. मेघना म्हणाली, डोंट वरी, फायनल एक्झामचे क्वेश्चन पेपर कसे लीक करायचे ते आपण बघू. आणि सगळा आरोप रोहितवर ढकलायचा. त्यानंच त्याच्या बायकोसाठी पेपर फोडले आणि तिनं संग्रामला फोन केला आणि म्हणाले, एक मदत पाहिजे, कॉलेजच्या कस्टडीतून पेपर लीक करायचे. आणि संग्राम म्हणाला, ओके, तुम्ही फक्त डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी त्या कपाटाच्या चावीचा साबणावर छाप आणा, बाकी सगळं आम्ही बघतो. मेघना म्हणाली, बरं. आणि ती चावी कोणाकडे असते ते बघायला लागली
आणि इकडे रोहित कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला आणि राहुल वॉशरूमला गेला होता आणि अननोन नंबरवरून राहुलच्या फोनवर फोन आला. आता फोन खूपच वाजत होता म्हणून रोहितनेच फोन उचलला आणि हॅलो म्हणायच्या आधीच समोरून ती मुलगी म्हणाली, आता मला 2 लाख रुपये पाहिजेत, नाहीतर तुमच्या छोट्या भावाची बदनामी निश्चित आहे. आणि हे ऐकून रोहित चकित झाला आणि म्हणाला, कसले पैसे आणि कोण आहेस तू? इतक्यात राहुल पळतच आला आणि त्यानं रोहितच्या हातातून फोन काढून घेतला आणि तो फोन कट करणार इतक्यात रोहितनं राहुलकडे संशयी नजरेनं बघितलं आणि त्याच्या हातातून पुन्हा फोन काढून घेतला आणि म्हणाला, दादा मला बोलू दे. आणि राहुल घाबरला.